आपण राष्ट्रगीत सुरू करणार आहोत. सगळे तयार झाले का बघूया आपण. यस, अंपायर उभे राहत आहेत. अंपायर उभे राहिले की लगेच आपण या ठिकाणी राष्ट्रगीत सुरू करूया. राष्ट्रगीत सुरू करा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. थैंक यू. हे रेस्पेक्ट आहे इंडियन एअरफोर्स, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही. रेस्पेक्ट आहे बोरिवली क्रिकेटला. हे रेस्पेक्ट आहे MCAला, मुंबई क्रिकेट असोसिएशनला. हे रेस्पेक्ट आहे BCCIला आणि रेस्पेक्ट आहे ICCला सुद्धा. थँक्यू ऑल द स्पेक्टेटर्स फॉर गिविंग द रेस्पेक्ट टू द नॅशनल अँथम. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपण सामन्याकडे त्या ठिकाणी पवनबाय आणि दिव्यांगबाय दोन्ही संघांना शुभेच्छा देतील. शुभेच्छा झाल्यानंतर त्याच ठिकाणी टॉस होईल. आणि टॉस झाल्यानंतर आपल्याला मदनची माहिती देतील आणि सामना आपण सुरू करू. लक्षात घ्या, फायनल मॅच आहे, 8 ओव्हरची मॅच आहे आणि 2 संघ त्या ठिकाणी तयार आहेत. तुम्ही बघताय, एक आहे शिफा स्ट्रायकर्स, उमर, अजित मोहिते, बिलाल शेख, दिनू, नागेश आणि विश्रात पगार, मंदार गुरु, श्री, विशाल. त्याच्यानंतर आपण बघतोय सोनुषा, अमर आणि विकी. आणि दुसऱ्या बाजूला कंदारी किंग्स कोच आहेत आमचे संतोष बंड, त्यांच्याबरोबर नितीन जंगम, सचिन कदम, दिनेश, कॅप्टन श्रेयस इंदुलकर, सचिन, मुजामिल, असाद, दीप, कार्तिक, रत्नदीप, कल्पेश माऊलकर, राजा, तांडेल आणि रोहित. तर या दोन्ही संघांना त्या ठिकाणी दिव्यांगबाय आणि पवनबाय हार्दिक शुभेच्छा देतात. एक फोटो सेशन दोन्ही संघाचा त्या ठिकाणी होतोय आणि ते झाल्यानंतर आजचा ग्रँड फिनाली राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025 या ठिकाणी ग्रँड फिनाली तुम्हाला आम्ही या ठिकाणी ऑल द बेस्ट देतोय. आणि तसंच रोहित शर्मा ज्या मैदानावर खेळला, जो आपला भारताचा संघनायक आहे, त्याच्याकडून, त्या लाडक्या रोहितकडून, बोरिवलीचा आहे तो रोहित शर्मा, याच्याकडून दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. शोज अ ब्युटिफुल गेम अँड शोज अ ग्रेट क्रिकेट विथ डिसिप्लिन, डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन, कीपिंग द स्पिरिट ऑफ क्रिकेट. कारण डिसिप्लिनसाठीच ओळखलं जातं बोरिवलीचं क्रिकेट. बोरिवलीने अप्रतिम प्लेयर्स दिलेत, विसरू नका. अगदी जयेश दादरकर आहे, भरत वाकेल आहे, मंदार गरुड आहेत. फार मोठी लिस्ट आहे. आपण फायनलमध्ये नक्कीच त्याच्यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करू. डॉक्टर PV शेट्टी, माझे सरचिटणीस MCAचे भरपूर वर्ष ज्यांनी सेवा दिली, त्यांची आठवण करतोय. प्रोफेसर रत्नाकर शेट्टी यांची आठवण करतोय. आणि आमचे लाडके लोकनेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून सुद्धा दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझे सहकारी समालोचक, जीवलग समालोचक, लाडके समालोचक, ज्यांना मी संकल्प केला आहे भरपूर पुढे नेण्याचं, असं 15 वर्ष जे काम करतात लेदरला सुद्धा, राजेश कुळे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा. थँक्यू.
giving us a valuable time and respect to all the players. Lot of thanks from my bottom of my heart. आणि तसंच तुम्ही पाहिलात अजिंक्य सानप स्वतः त्या ठिकाणी होते, मदन देशमुख होते आमचे कमिटीचे त्या ठिकाणी. व्हॉट अ टुर्नामेंट, व्हॉट अ मॅग्निफिसंट टुर्नामेंट. जे स्वप्न राजेश आणि मी पाहिलं की या टुर्नामेंटला खूप पुढे न्यायचं, ते स्वप्न पूर्ण होतं आहे. मात्र याचं श्रेय जात आहे पूर्ण अजिंक्य सानपला, ज्यांनी कॉर्डिनेशन केलं, ज्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून खूप सुंदर केलं आहे. बघा मॅच सुरू होते, मदन देशमुख सांगतायत बॅट्समॅन पाठवायला हरकत नाही. उमरनी बॅटिंग घेतली आहे, आमंत्रित केले श्रेयस इंदुलकर म्हणजे या ठिकाणी कांदारी किंग्स यांना फिल्डिंगसाठी. मागच्या वेळेला 101 धावा श्रेयसने त्यांच्या सहकार्याने चेस केला आहे. यावेळेला किती धावा असतील? घड्याळात वाजले एक्झॅक्टली 4:20. 2 ते 3 मिनिटामध्ये सामना सुरू होईल या ठिकाणी. या आपण पवनबाई आणि दिव्यांगबाई यांचा सन्मान या ठिकाणी करूया. अजिंक्य आलेले आहेत या ठिकाणी स्टेजवर. अजिंक्य सानप यांच्या माध्यमातून पवनबाई आणि दिव्यांगबाईचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय शाल देऊन. आणि तसंच आज जो रेस्पेक्ट दिला आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी व्हॅल्युबल टाईम ग्रँड. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एक्सपिरियन्स आहे आमच्याकडे आणि त्यामुळे सन्मान या ठिकाणी पवनबाई आणि दिव्यांगबाई यांना या ठिकाणी देत असताना. आणि एक आठवण आहे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025. थँक्यू टू बोथ द पीपल फॉर गिविंग अस अ व्हॅल्युबल टाईम फॉर दिस ग्रँड फिनाली. आणि हेच पवन या ठिकाणी आमचे अजिंक्य सानप त्यांना समजून सांगत असताना. पुजारी आणि शेखर आहिरे त्यांनी पुढे यावं, त्यांचाही सन्मान होईल. सुनील या ठिकाणी सुनील पुजारी आणि शेखर आहिरे यांचेही आम्ही या ठिकाणी त्यांचाही सन्मान या ठिकाणी करू. आणि या ठिकाणी सुनील पुजारी आणि शेखर आहिरे यांचेही आम्ही या ठिकाणी सन्मान करू. थँक्यू सर, थँक्यू फॉर कमिंग, थँक्यू व्हेरी मच. सांगता ही माझी स्पर्धा, इट इज माय टुर्नामेंट. दिस इज अ प्राईड अँड प्रिव्हिलेज. यू नो हाऊ द पीपल जे प्रेम देत आहेत त्या शब्दांनी वर्णन करता येत नाही. येस, ते लहान बंधू आहेत म्हणतात अजिंक्य सानप. या ठिकाणी सुनील पुजारी आणि शेखर आहिरे यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. प्रत्येकाचा सन्मान. अजिंक्यचं पब्लिक रिलेशन खूप स्ट्रॉंग आहे, लक्षात घ्या. कारण राजेंद्र सानप साहेबांचं कसं रिलेशन होतं PR, तसंच त्यांचे दोन्ही मुलांचे अतिशय चांगले PR आहेत. गणेश सानप यांच्याकडून सुद्धा ऑल द बेस्ट करतोय आम्ही. इट इज अ मॅग्निफिसंट टुर्नामेंट. पुढच्या वर्षी अजिंक्यने मला सांगितलं आहे की प्रथम पारितोषिक सीझन 10ला 11ला बरोबर ना 10ला सीझन 10ला 2026 3 लाख रुपयेचं प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपयेचं असेल. आणि गोपाळ शेट्टी साहेब आमचे लोकनेते भारतीय जनता पार्टीचे यांचं मार्गदर्शन सुद्धा असेल. अभिषेक राऊत यांचंही मनपूर्वक स्वागत. बघूया आपण सामन्याकडे. थँक्यू, थँक्यू ऑल द पीपल. वी विल गो टू द कॉमेंट्री बॉक्स अँड विल स्टार्ट द मॅच. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि तसंच 2-3 खेळाडू ज्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं बोरलीमध्ये. मी एक जयेश दादरकर, माझे अत्यंत जिवलग मित्र कौटुंबिक, एक भरत वाघेला रन मशीन छुवा, एक माझे लिटिल मास्टर मंदार गरुडे. या तिघांकडून ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शी वॉज अ ब्युटिफुल गेम विथ लॉर्ड ऑफ स्पिरिट. बंडही माझे अत्यंत घरातले आहेत, हरिओम बंड. आणि तसंच बंडकडून सुद्धा ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. न्यूट्रलाइज या ठिकाणी आणि अतिशय चांगलं क्रिकेट दाखवा. द बेस्ट ऑफ चारकोपचे जे मॅन ऑफ द मॅच आहे ते आपल्याला द्यायचं आहे. आपण फायनल नंतर या ठिकाणी देऊया. या आपण सामना सुरू करूया. कारण 4 वाजून किती मिनटं झालेत बघूया. 4 वाजून 23 मिनटं झालेत. आजचा सूर्यास्त 6 वाजून 17 मिनटं आहेत. या मॅचला 1 तास 25 मिनटं लागतील मला आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ माझ्याकडे आहे. जवळजवळ 2.25 तास माझ्याकडे आहे. करण चव्हाण मॅन ऑफ द मॅच आहेत. ते आम्ही फायनल नंतर. करणनी जायचं नाही आहे. बेस्ट ऑफ चारकोप, बेस्ट ऑफ गोराई दोघांनी थांबायचं आहे. तुमचा बक्षीस समारंभ या मॅच नंतर. उमरनी बॅटिंग घेतले. उमरचे आघाडीची जोडी आपण बघतोय मैदानावरती. उमर स्वतः आलाय आणि विशारद त्यांच्याबरोबर उतरलेत मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. विशारद पगारे आणि उमर.
पहिला चेंडू अटॅकिंग क्रिकेट या ठिकाणी असाच सुरुवात करताना मॅग्निफिसंट टुर्नामेंट आफ्टर लॉंग इयर्स आणि ही स्पर्धा अपेक्षा वाढवत जाणार. वन ऑफ द क्लासिक, भरत वाघेला छान बोलला, वन ऑफ द सुपर टुर्नामेंट, क्लास टुर्नामेंट. आणि अशी स्पर्धा बोरिवलीमध्ये होणं, ज्या बोरिवलीने क्लासिक प्लेयर्स लेदर आणि टेनिसमध्ये दिलेत, या बाबतीत शब्दांनी वर्णन करता येणार नाही. बॅकफुटला आले, बॉडी लाईन पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय फार वरती. अशाच पद्धतीने ॲशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये बघायला मिळतं. सर डॉन ब्रॅडमॅन असेच चेंडू नेहमी फेस करायचे. 99.99 त्यांचं ॲव्हरेज होतं जेव्हा ते रिटायर झाले. आणि तशीच गोलंदाजी मॅग्निफिसंट सुरुवात असात करत असताना या ठिकाणी डिंग डॉंग बेल देत असताना पॉवर प्ले आहे. पहिले 2 षटकं कंपल्सरी पॉवर प्ले आहेत आणि त्यामुळे या 2 षटकामध्ये मैदानावर उमरने बॅटिंग घेतली आहे. त्यामुळे उमर काय करतोय याच्यावर लक्ष राहील. फास्ट खेळायचं आहे, कुठेही टाईम वेस्ट होणार नाही याची दक्षता बाळगायची. लक्षात घ्या, पिवळं ऊन तुम्हाला हळूहळू बघायला मिळतं या ठिकाणी. पिवळं ऊन म्हणजे सिग्नल आहे. इट इज 4:25. सामना सुरू झाला 4:23. या कळलं मला, कळलं मला. स्ट्राईकला उमर आहेत. ओ बॅकफुटला तर पण उमरचा सिग्नेचर शॉट ऑन साईडला. सा उमर मेरे नज़र के सामने आता हुआ जब उन्होंने अपने करियर की शुरुआत की. व्हाट अ प्लेयर, व्हाट अ क्रिकेटर फ्रॉम जू एरिया. उमर, गेसू, बिलाल शेख, मैग्निफिसेंट प्लेयर्स. हो, MS स्टाईल हेलिकॉप्टर शॉट खेळत असताना बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू तो उमर एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक देतोय आता मैदानावरती विशारद पगारे याला. विसरू नका, या फायनल नंतर भव्य दिव्य बक्षीस समारंभ या ठिकाणी या व्यासपीठावर बघू शकाल. आणि पुढच्या वर्षी 2026ला सीझन 10 राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट, त्यावेळेला प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये असेल, द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये असेल. यावर्षी ते 2.5 लाख आणि 1.5 लाख आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी 10,000 आहेत, बॉलिंग बॅटिंगसाठी 5,000 आहेत. ओ खूप सुंदर पद्धतीने चेंडू उचलला या ठिकाणी. पॉवर प्ले आहे, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचे प्रयत्न या ठिकाणी लेफ्ट हँडर कोण होता, विशारद पगारे या ठिकाणी करत असताना लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन. दिग्गज नामांकित व्यक्तिमत्व क्रीडा क्रिकेटमधलं, स्पोर्ट्समधलं प्रेसी अंकल यांच्याकडून शुभेच्छा. त्यांचे चिरंजीव सनी यांनी सुद्धा या ठिकाणी पारितोषिकं ठेवले आहेत सिरीजला आणि बॅटिंगला. ओ खास सुंदर पद्धतीने एलिव्हेट करतायत, मात्र कदाचित बघायचं आहे हवेत होता, गॅपमधून काढू शकले नाहीत. आणि विशारद पगारे या ठिकाणी बाद होत असताना पहिला धक्का. फर्स्ट विकेट इज डाऊन. धावसंख्या मैदानावरती आहे 11 फॉर द लॉस ऑफ 1. आफ्टर विनिंग द टॉस इलेक्टेड टू बॅट. उमर या ठिकाणी बॅटिंग त्यांनी घेतली आपल्या संघासाठी. आणि मैदानावर उमर अजूनही आहेत, त्यांचे लेफ्ट हँडर बाद झाले. शिफा स्ट्रायकर्समध्ये उमर, अजित मोहिते, बिलाल, दिनू, नागा म्हणजे नागेश, त्याच्यानंतर विशारद पगारे बाद झाले. आताच मंदार गुरव, श्रीला बघण्यासारखं असेल. क्रुशियल स्टेजमध्ये श्री नेहमीच आपला दर्जा उंचवतो ऑस्ट्रेलियन स्टाईल. सोनू, अमर, विकी कसे खेळतात याच्यावर लक्ष राहील.
कालच वानखेडेला 50 वर्ष झाले आणि आज या ठिकाणी या एलिपॅडच्या मैदानावर सर अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावर अत्यंत ब्युटिफुल क्रिकेट 17 तारखेपासून आत्ता या क्षणापर्यंत तुम्ही एन्जॉय करताय. बॅकफुटला थांबले, गॅपमध्ये खेळलेत आणि चेंडू डीपमध्ये त्या ठिकाणी जात असताना ब्युटिफुल टायमिंग. जेव्हा निघाला तेव्हा मला वाटलं नाही बाउंड्रीपर्यंत जाईल, मात्र तो क्रॉस होतोय त्या ठिकाणी. जेव्हा असं वाटतं अपोजिशन संघाला मॅच आपल्याकडे आणि त्याचबरोबर मॅच खेचून नेतो, ही उमरची ओळख आहे आजपर्यंत क्रिकेटच्या रेकॉर्डमध्ये. स्ट्राईकवर नवीन फलंदाज अमन, सामोरं जाईल मोहित याला. पॉवर प्ले चालू आहे, 2 षटकं कंपल्सरी पॉवर प्ले आहे. सुरू करा मॅच. जास्त गॅप, फिल्डिंग चेंज करतायत. एक या साईडला ऑफ साईडला आपण बघतोय फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आलाय, एक ऑन साईडला बाहेर गेलाय. एक मिनिट. यावेळेला पॉइंटला गुड फिल्डिंग आणि तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. काही मास्टर ब्रेन्स या ठिकाणी आहेत मैदानावरती. एका बाजूला उमर, एका बाजूला श्रेयस इंदुलकर, दुसऱ्या बाजूला बंड. यांचे ब्रेन चालू असतात. क्रिकेट इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ते सातत्याने सुरू असतं. काय स्ट्रॅटेजी बनवता येईल, काय करता येईल आपल्याला. आणि त्यामुळे खूप सुंदर झाली स्पर्धा. आय एम रिअली इम्प्रेस्ड. मंदारी कोशे अप्रतिम. आपल्या बोरिवलीच्या मातृभूमीवर एवढी सुंदर स्पर्धा होणं नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. पुढच्या वर्षी अजून समृद्ध होईल ही स्पर्धा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड विकेटला. कव्हर करेपर्यंत एक सिंगल. स्ट्राईक रोटेट करतायत दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 18. स्ट्राईकवर आले अमन. अजूनही जो ओरिजिनल मोहित आहे तो दिसायचा आहे. आताशी आपण ट्रेलर पाहिलं आहे. अतिशय चांगले गोलंदाज आहेत हे सुद्धा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहेत त्या ठिकाणी आणि नो बॉल कॉल केलं आहे. 1+1 2 धावा मिळतील आणि धावसंख्या सरकता येते आता 20 या धावसंख्येवर. 20 फॉर द लॉस ऑफ 1. एक त्यांचा लेफ्ट हँडर बाद झाला पगारे आणि आता दोघे इथे पार्टनरशिप हळूहळू ग्रो करायचा प्रयत्न करत आहेत. कारण उमर मैदानावर आहेत आणि जसं मी उल्लेख केला सुप्रीमो कप त्यांनी जिंकलं आहे. ट्रॉफी उचलली एकदा आपल्या संघासाठी. फ्री हिट आहे. पडल्यानंतर या ठिकाणी बॉडी लाईन. कधी कधी चेंडू असं टाकतात मैदानावरती की खेळणं अशक्य होतं मोहितकडून. धावसंख्या आहे ती 20 इन द सेकंड ओव्हर. पहिल्या षटकात आपल्याला धावा बघायला मिळतात त्या 11. या षटकात आत्तापर्यंत 9 धावा आल्या. फायनल आहे, ग्रँड फिनाली. कोण जिंकतंय आणि कोण 2.5 लाखांनी ट्रॉफी उचलतंय थोड्या वेळामध्ये, 1-1.5 तासामध्ये आपल्याला उत्तर मिळेल. हो, मोहितचा स्पीड कधी कधी 100, 110, 120च्या स्पीडने एक आवाज काढतात चेंडू रिलीज करत असताना. ठक्कन चेंडू टेक ऑफ घेतो. ओरिजिनल मोहित आला होता. ही केम बॅक, बोल्ड व्हेरी वेल. षटकं पूर्ण झालेत मैदानावर. 2 धावसंख्या झाली 20.
पहिल्या षटकात गती होती 11, दुसऱ्या षटकात धावसंख्या 20 आणि सरासरी प्रति षटकाच्या मागे उमर 11 आफ्टर विनिंग द टॉस इलेक्टेड टू बॅट कीपिंग द रन रेट ऑफ 10 पर ओव्हर. स्टील नाव अजून 6 षटकं बाकी आहेत. इट इज अ 8 overs मॅच. बॅकफुटला आले, ऑन द टोस, रोल करत असताना चेंडू नटराज शॉट त्यांना खेळायचा होता, मात्र चेंडू त्यांना शक्तिस्थानावर लागल्यामुळे थोडेसे ते थोडे कोलॅप्स होत आहेत. मी भरपूर वेळा सगळ्या खेळाडूंना सांगतो गार्ड घालून तुम्ही खेळलं पाहिजे. अल्ले 10Xचे चेंडू मजबूत असतात आणि तो लागल्यावर त्रास होतो, कारण ती एक नाजूक जागा आहे आणि लागल्यावर त्रास होतो आणि ते सांभाळणं आवश्यक आहे. गुड्डूचं आगमन, मनपूर्वक स्वागत. भारतरत्न सचिन तेंडुलकर ग्राउंडला ते सांभाळतात. तर धावसंख्या झाली 20. पाणी आतमध्ये जात आहे आणि पाणी द्या त्यांना. थोडा पेन होतो त्या ठिकाणी, लागल्यावर पेन होतो आपल्याला आणि तो पेन थोडा थांबायला वेळ लागतो. म्हणून गार्ड तुम्ही घेऊ शकता आणि गार्ड तुम्ही घालू शकता पॅटिंग करत असताना. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, कारण सेफ्टी इज द बेटर रेमेडी. लक्षात घ्या ऑलवेज इन क्रिकेट, कारण स्पोर्ट्समध्ये इंजुरीज होतात, त्यामुळे काळजी घ्यावं लागतं. चेंडू अमनला लागला होता. बघूया, इज रेडी टू प्ले. विल बी बॅक टू ड्रेसिंग रूम. अमन इज बॅक टू ड्रेसिंग रूम, आय थिंक सो. म्हणून नवीन बॅट्समॅन आतमध्ये गेले, उमरने बोलून घेतलं आणि श्री आतमध्ये आले. काय हरकत नाही. अमन, टेक केअर. इफ नीडेड प्लीज गो टू द डॉक्टर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. प्लेयर्स ऑफ द ॲसेट ऑफ टेनिस वर्ल्ड, ते संपत्ती आहेत टेनिस विश्वाचे आणि त्यांना जपणं, त्यांना काळजी घेणं आवश्यक आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर पावसकर याच्यामार्फत 5,000 रुपयेचं कॅश प्राईज आहेत. अमर इज ओके, इज वॉकिंग देन इज ओके. गरज असेल तर डॉक्टरला दाखवा. सगळ्या प्लेयर्सना विनंती आहे, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. हिवाळा संपतोय, हळूहळू होळी झाली की उन्हाळा चालू होईल. होळी झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपल्या तब्येतीची खूप काळजी घ्या. भरपूर पाणी घ्या, भरपूर आराम करा, चांगलं डाएट घ्या. चांगली विश्रांती हेच तुम्हाला औषध आहे. सज्ज होत आहेत. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला वळवलंय. श्री, वॉट अ क्रिकेटर. मालवणीला इंग्लिश कॉमेंट्री करत असताना हे सगळे प्लेयर्स अप्रतिम क्रिकेट ते खेळले मालवणीच्या ग्राउंडवर. गॅलेक्सी ग्राउंड मालवणी. 2 दिवस आम्ही त्या ठिकाणी काम केलं. निलेश सोळंकी, लाला यांच्या टुर्नामेंटमध्ये. धावसंख्या 22. गोलंदाज आहे ते असत. आपलं सेकंड स्पेल टाकत असताना पहिल्या स्पेलमध्ये 11 धावा देत असताना 1 विकेट काढली होती त्याने. ओ फुलटॉस ऑन साईडला पुल केलाय आणि चेंडू आता तो निसटतोय मिडविकेटच्या फिल्डरला. डोंडो रे साजना, थोडा वक्त लगता हुआ. उचलायला थोडासा वेळ लागला. अशा गोष्टी होतात, त्यामुळे चेंडू उचलायला वेळ लागतोय. मात्र या मैदानाने आजच्या दिवसात तुम्ही बघा ना, 200 धावा आपण 16 ओव्हरमध्ये पाहिल्या जेव्हा कांदारी चेस करत होती. या ठिकाणी भांडूप स्ट्रायकर्सच्या समोर सेमीफायनलला ग्रेट मॅच. फायनल पण तशीच होणार. ओ बॅकफुटला थांबले, ऑन साईडला खेळतायत. चेंडू मॅक्झिमम ट्रॅव्हल होते. 2 धावा पूर्ण करतील आणि दोघेही श्री आणि उमर 3 धावा पूर्ण करत असताना. दोघेही क्लासिक क्रिकेटर आहेत आणि नो बॉल सुद्धा आहे, त्यामुळे 4 धावा मिळतील. 3 धावा धावून आणि 1 धाव जी आहे ती नो बॉलची आहे, त्यामुळे 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या सरकता येते आता मैदानावरती
ती बघायला मिळते आपल्याला 27वर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आणि श्री आणि उमर, एक अनुभवी लिजंड प्लेयर उमर, दुसरा अपकमिंग यंगस्टर श्री, दोघेही आपलं स्ट्राईक रोटेट करत असताना धावफलक अलत ठेवत आहेत. असं पुन्हा एकदा हो, चेंडू ऑन साईडला बॉटम हँडच्या माध्यमातून उचललाय. इट इज अ बिग. बघायचंय, पंचांची वाट बघावी लागेल. अमित गोलतकर आणि महेश मकवाना कामगिरी करत असताना इट वॉज अ बिग 6. मात्र सुरेश सरया माझे सहकारी ज्येष्ठ समालोचक मला नेहमी सांगायचे, बाला वी शुड नेव्हर से स्टील द रेफरी शो. त्यामुळे आम्ही थांबलो अंपायरने दाखवल्यानंतर. चला, काहीतरी पंचांचा इशारा. धावसंख्या सांगूया. 2 to go. 4 चेंडू झाले. धावसंख्या सांग. 33 धावा इन द थर्ड ओव्हर. 11ची सरासरी ठेवले. स्ट्राईकवर श्री आहे. ओ, चेंडू पडल्यानंतर फास्ट नुसती दिशा देत असताना आपण फक्त सदोतीसवर 37. खूप चांगल्या पद्धतीने उमर आणि श्री या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करत असताना धावांची सरासरी टप्प्याटप्प्याने वाढवायचा प्रयत्न करतायत. असदला खेळणं कठीण असतं, मात्र असदने या फायनल मॅचमध्ये थोडंसं महागडे ठरलेत. बघायचं आहे काय घडतंय. मात्र दुसऱ्या बाजूला श्री अत्यंत चांगलं पदलालित्य, चांगलं फुटवर्क दाखवत असताना या ठिकाणी मॅग्निफिसंट बॅटिंग स्टील नाव केली आहे. आणि स्ट्राईकवर वन ऑफ द ग्रेट प्लेअर, ज्याचा मी स्वतः फॅन आहे, उमर ऑन द स्ट्राईक. 1 to go. फिल्डिंग चेंज होत होतं. पॉइंटला एक फिल्डर आलेत आता. ऑन साइडला लॉफ्ट केलंय. उमरचा पॅटर्न शॉट, सिग्नेचर शॉट. श्री नाही, उमर, श्री आहे. उमर नाही, त्यामुळे 7 धावा. दोघेही सेम हाईटचे आहेत. दोघांही कॅप तेच घातलाय, त्यामुळे श्रीचा शॉट होता. व्हॉट अ प्लेअर. खूप खुश झाला होता मालवणीला आम्ही कॉमेंट्रीला गेलो तेव्हा. मॅग्निफिसंट प्लेअर, एंटरटेनिंग द स्पेक्टेटर्स. आणि या ठिकाणी इन्क्रीज करतायत धावांची संख्या 44वर. 44. चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये होता. ऑन साईडला बळवले श्री यांनी. उमरने कॉल दिले. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावांसाठी डेंजर झोनला श्री आहे. मात्र 2 धावा वेगाने पूर्ण करतायत आणि धावसंख्या पुढे सरकते. ती 46. 26 धावा. बरोबर. दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या. तिसऱ्या षटकात आपण बघतो या ठिकाणी 26 धावा. तर असदचा कोटा संपलाय. 2 षटकं काही नव्हत्याने 37 धावा. अत्यंत महागडा ठरला असत आणि 1 विकेट त्यांनी काढलं आहे. दुसऱ्या बाजूला मोहितने 1 षटक लागलं आहे. त्याने एकंदरीत 9 धावा दिलेत आणि त्याला विकेट मिळालेलं नाही. बघायचं आहे येणाऱ्या 5 षटकं अजून बाकी आहेत, कारण या ठिकाणी 3 षटकामध्येच ही धावसंख्या 46पर्यंत गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 षटकामध्ये 8 वेग, कारण 15चा वेग त्याने ठेवला आहे. 8 वेग राहिला तर 15 × 5 = 75, म्हणजे 75 आणि हे 45 ॲड केलं तर 100च्या पलीकडे एक्सपेक्टेड स्कोर 110 120 होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही आहे मैदानावरती. ते म्हणजे शिफा स्ट्रायकर्स, ज्यांनी आफ्टर विनिंग द टॉस इलेक्टेड टू बॅट. दिस इज वाय दे इलेक्टेड टू बॅट. राजेंद्र सानप क्रिकेट मेमोरियल ट्रॉफी तुम्ही या ठिकाणी बघताय 2025. पंच काहीतरी सिग्नल करतायत, लक्ष असू द्या.
बॉल पाहिजे. कोणीतरी बॉलचा बॉक्स घेऊन जा किंवा 2-3 बॉल द्या. टेनेक्सचे चेंडू हेवी यूज करण्यात आलेत. एक काळ MRIचा होता, आत्ताचा काळ टेनेक्सचा आहे. अमित खोलोतकर, राजेश तलाशिलकर, महेश मकवाना अंपायरिंग करतायत. त्यांचा काळ MRIचा होता. चला, आफ्टर 3 overs 46 फॉर द लॉस ऑफ 1. लास्ट ओव्हर 26 धावा आल्या, त्यामुळे 15ची सरासरी या ठिकाणी ठेवले. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. आय रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फास्ट खेळा. ॲट्रिक विकेट काढले, ॲट्रिक तर 3000. ओ, यावेळेला बघा पुन्हा एकदा काय टायमिंग आहे, काय टायमिंग आहे. 7 हे तर उमरचं पॅटर्न शॉट आहे. काय टायमिंग होता, ताकद कमी, फक्त टायमिंग, फक्त दिशा. 50 क्रॉस झालेत. थांबून आला चेंडू, त्यामुळे उमरला थांबावं लागलं. नंतर स्ट्रोक कन्वर्ट करत असताना वायडिश मिडॉनला धावसंख्या जाते आता 53 या धावसंख्येवर. उमर ग्रँड फिनाली कसा असायला पाहिजे त्याची बॅटिंग मैदानावर करत असताना भरपूर खेळी त्याचे मी पाहिले, पण काही अशा खेळी आहेत ना, सामना खिचून आणतो समोरच्या टीमकडून. ही उमरची खासियत आहे. इज अ फायटर, इज अ किलिंग इन्स्टंट प्लेयर. ब्लडॉ वृत्तीने खेळतात मैदानावरती. व्हेरी कूल, जास्त बोलत नाहीत. जेव्हा बोलतात तेव्हा कठीण होतं मग समोरच्या ऐकायला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघत असताना बॉलर आलेत रोहित. इकॉनॉमिकल ओव्हर सेमीफायनलला त्यांनी टाकले होते, 5 डॉट टाकले होते. अत्यंत कठीण केलं होतं परिस्थिती त्या ठिकाणी बॅट्समॅनला, आणि तेच रोहित त्याच्या खांद्यावर जबाबदारी असेल, कारण मागच्या 18 चेंडूमध्ये 46 धावा केल्या. आणि अशा वेळेला नॉन सेकंडचा फलंदाज आरशाची भूमिका पार पडतो. उमर त्या ठिकाणी अमनला काहीतरी सांगून जाग्यावर. श्री, ओ श्रीला हेच सांगितलंय, उचलायला पाहिजे. नाईन 59 रन्स झालेत मैदानावरती. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम श्री. एका बाजूला लिजंड, एका बाजूला अपकमिंग यंगस्टर, एका बाजूला अंधेरी ज्यूचा प्लेअर उमर आणि एका बाजूला मालवणीचा श्री. आणि दोघेही कम्युनिकेट करतायत आणि ते आपल्या ज्येष्ठ खेळाडूचं ऐकतायत, इम्प्लिमेंट करतायत त्यांची स्ट्रॅटेजी. आणि ते सांगत असतील की रोहित डॉमिनेट करता कामा नये, तू अगोदरच डॉमिनेट कर, म्हणून तो बसला मैदानावरती षटकार. रोहितची खासियत आहे, इज अ फाईन बॉलर. बघायचं कमबॅक कसे करतायत आता. ऑन साईडला खेळलेत, 1 धाव. श्री खूप कंट्रोलिंग क्रिकेट खेळतोय. बॉटम अपर हँड एक्झॅक्टली वॉच करतोय, रीड करतोय ऑन साईडला फिल्डर्स कुठे आहेत. आणि तुम्ही शॉट्स बघा, आत्तापर्यंत जेवढ्या धावा आल्या त्याच्यामध्ये 80% धावा ऑन साईडलाच आलेत, ऑफ साईडला फार कमी फटके आले. एक उमरचा समोर षटकार मॅग्निफिसंट पाहिला होता. 60 रन्स. या वेळेला दिशा देत आहेत, ऑफ साईडला फटका उमर खेळत असताना 61. तर एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत मैदानावरती. 4 धावसंख्या झाली 61, सरासरी झाली 15.25 रुपयांनी. उमर आणि तसं श्री टॉप लेवल क्लास क्रिकेट खेळत असताना. सी, इट इज़ अ रिक्वेस्ट शिफा स्ट्राइकर्स के फिरोज अगर यहाँ पे हो तो स्टेज पे कहना भेटायचं आहे. शिफा फिरोज आलेले आहेत समोर. वॉटर क्रिकेट फ्रॉम उमर, कीपिंग स्टँडर्ड क्लास.
उच्च दर्जा बॅटिंग पॉवर प्ले घेतले 5व्या षटकात या ठिकाणी बॅट्समॅननी. आधीच रन रेट अप्रतिम आहे, 61 केले 4 ओव्हरमध्ये. अगोदर आपण पाहिला 15चा रन रेट, सुरुवातीला 11 होता, नंतर तो 10 होता, नंतर 15.25 होता आणि आता आपण बघतोय 15चं रन रेट या ठिकाणी दोघांनी ठेवले. स्टील 24 बॉल्स टू गो, 4 षटकं बाकी आहेत. याच वेगाने जर धावा झाल्या एक्सपेक्टेड स्कोर मे बी अराउंड 125 और 120 और 130 होऊ शकतं, कारण दोघेही खूप रेस्पॉन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. विकेट फेकायत नाही आहे, रिस्की शॉट खेळत नाही आहेत, मध्ये गॅपमध्ये करून शॉट्स, मध्ये मध्ये एखादी बाउंड्री, मध्ये मध्ये एखादं सिक्स, मध्ये मध्ये सिंगल्स, अशा पद्धतीने स्ट्राईक रोटेट करत असताना डिफरंट टाईप ऑफ स्टँडर्ड क्रिकेट उमर आणि तसंच श्री खेळत असताना. लिजंड अपकमिंग यंगस्टर. गुड क्रिकेट श्री, इम्प्रेस्ड. चांगलं क्रिकेटच्या प्रेमात आम्ही नेहमीच पडलो आहे, मी असेल बंड असेल, आणि चांगला क्रिकेटचा सन्मान करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही मुलं खूप कष्ट करून वरती येतात. चला सामना सुरू करा प्लीज, गॅप जास्त घेऊ नका. वाजले 4:50. आजचा सूर्यास्त आहे 6:17. अजूनही माझ्याकडे 1 तास 27 मिनिटाचा उजेड आहे. पडल्यानंतर चेंडू अपेक्षापेक्षा जास्त वरती आला, थोडी लाईन. बॉलर आहेत राजा आणि अमित आहे आता समोरचे पंच, आणि राजासारखाच तो चेंडू वरती आला टेक ऑफ घेताना. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट ऑन साईडला खेळत असताना वर्डिश मिडांच्या मागे कव्हर करेपर्यंत 1 धाव. बघा ना किती रिस्पॉन्सिबली, म्हणून आय यूज दॅट वर्ड रिस्पॉन्सिबली. क्रिकेटमधला दुसरा शब्द जबाबदारी घेणं, जबाबदारी त्या ठिकाणी दाखवणं आणि जबाबदारीने खेळणं. हे दोघेही खेळत आहेत या ठिकाणी. एका बाजूला श्री, एका बाजूला उमर. फायनल आहे, दे नो द इम्पॉर्टन्स ऑफ द फायनल. मेंटल टफनेस दाखवत आहेत, फिजिकल टफनेस दाखवत आहेत, हेच महत्त्वाचं आहे. त्या फायनलला एक खेळाडू बाहेर आला आहे ऑन साईडला, एक खेळाडू ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये येत असताना. बॅटिंग पॉवर प्ले आहे. ऑन साईडला खेळले, बॅटच्या खूप वरच्या पट्ट्याला लागलाय, खाली लागलेला नाही आहे, आणि त्यामुळे कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी 4 धावा, तरी चेंडू ट्रॅव्हल होतो. इट इज अ बाउंड्री. ज्या 16 संघांनी पार्टिसिपेट केल्या त्या 16 संघातील सगळ्या संघनायकांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो ऑन बिहाफ ऑफ द स्पोर्ट्स कमिटी. मॅग्निफिसंट क्रिकेट फ्रॉम 17th, 17, 18, 19 तुम्ही लोकांनी या ठिकाणी या एलिपॅडच्या मैदानावर प्रचंड क्रिकेट या ठिकाणी दाखवलं आहे. 17 तारखेला राजन ब्रदर्स, जय श्रीराम, मुंबई किंग्स क्रिकेट लाईफ अकॅडमी, डॉक्टर काळे, त्याच्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स, US उमेश 11, शिफा स्ट्रायकर्स जे खेळत आहेत या ठिकाणी, आणि रॉयल्स टर्नर्स 17 तारखेला खूप चांगलं क्रिकेट. 18 तारखेला एरुणकर बॉयज या ठिकाणी दादा 11, त्याच्यानंतर ताई पॅकर्स पालघर, बांडूप स्ट्रायकर्स अगदी क्लासिक क्रिकेट खेळले. साई माऊली, राजमुद्रा, विक्रोलियन्स अमोलचा संघ, रायझिंग स्टार आपला माणूस इम्प्रेस केलं या टीमनी. महादेव, अंधेरी बॉयज, किंग स्पोर्ट्स चारकोप आणि कांधारे किंग्स जे फायनलला खेळत आहेत. थँक्यू, बिग थँक्यू टू ऑल द कॅप्टन. सामना सुरू करावा. अजूनही 3 टू गो. ओ लास्ट मोमेंटला चेंडूला दिशा, ही तर पद्धत आहे त्यांची. स्ट्रीचं तुम्ही बदलाले ते बघाल तर आपले स्ट्रोक आधी ओपन नाही करत, शेवटच्या क्षणी स्ट्रोक ओपन करतात. लास्ट मोमेंटला कुठे खेळायचं ते ठरवतात आणि त्यामुळे भरपूर वेळा फिल्डर्ससुद्धा गोंधळून जातात. गुड डिलिव्हरी राजा. काही चेंडू राजाचे असतील, मोहितचे 2 चेंडू, राजाचे चेंडू. आज असदने थोडं निराश केलं. 2 षटकं 37 धावा, 1 विकेट. मात्र राजा आणि रोहित जबाबदारी घेत असताना दे आर कमिंग बॅक फॉर द टीम. यू शुड फाईट. इट इज अ ग्रँड फिनाले. बोथ द टीम हॅज टू फाईट. काय सामना झाला सेमीफायनल गौरांग, अप्रतिम फाईट. चेंडू कधी कधी खाली राहतोय, कधी कधी वरती येतोय. तर षटकं पूर्ण होत आहेत मैदानावरती.
एकंदरीत 5. 1 मिनिट डीजे. Six for the loss of 1. अमन रिटायर्ड आउट झाला होता. सगळ्या खेळाडूंनी काळजी घ्यावी. भरपूर मोठे टुर्नामेंट्स या ठिकाणी यायचे आहेत. कॉमेंटेटर आता इंजुर्ड झाले असते बॉलांच्या बॉक्समध्ये. चेंडू मला लागलाय का माझ्या 47 वर्षामध्ये? हो लागलाय. 6 ते 7 वेळा लागलाय मला. चेंडू डायरेक्ट येऊन एक तर लेदर मॅचमध्ये सुद्धा कॉमेंट्री बॉक्सला चेंडू लागलाय. 66 चेंडू येतोय. पण काळजी घ्यावी लागते. तुमची नजर जर समोर असेल ना मॅच सुरू असताना तुम्हाला चेंडू लागत नाही. तुम्ही चकवू शकता. तर नजर अटी तो दुर्घटना कटी. चला सामना सुरू करा प्लीज. मला वाटतं ते लॉंग टेनिसमध्ये कसे ते मारिया शेरापोवा 4-5 बॉल ठेवते तसे ठेवावं लागेल या ठिकाणी अंपायरला. 4:55 झालेत. 1 तास 22 मिनटं आपल्याकडे आहेत अजून उजेडाचे. अजून एक बॅटिंग बाकी आहे आणि त्यामुळे वेळ जातोय. अरे एकदा बॉक्स पाठव ना अक्का. मला वाटतं आता लागला 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 कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ बॅकफुटला तामन ऑन साईडला आफाम पुल आहे. त्यामुळे फर्स्ट बाउन्सवर गॅदर करेपर्यंत 2 धावा. कारण डीपमधून थ्रो येताना थोडा उशीर होतो भरपूर वेळा. वरतून थ्रो येणं पॅरलल थ्रो येणं. या टुर्नामेंटमध्ये पॅरलल थ्रोसुद्धा बघायला मिळाले. धावसंख्या सरकते ती आता 68 इन द 6th ओव्हर. 68 फॉर द लॉस ऑफ 1 मैदानावर आपण बघतोय. आफ्टर विनिंग द टॉस शिफा स्ट्रायकर्स. लास्ट मोमेंटला उमर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत. 69. प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट 2025ला. असंच प्रेम सातत्याने असू द्या. अजिंक्य सानप आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे. बॅकफुटला थांबून ऑन साईडला पुल करत असताना श्री खूप रेस्पॉन्सिबली खेळत आहेत श्री आणि उमर बरोबर आहे. खूप सुंदर पार्टनरशिप बनवत आहेत. 59 रन्सची पार्टनरशिप झाली आहे. सगळ्यात मोठी पार्टनरशिप 70 धावांची आपण पाहिली 4थ्या विकेटसाठी. ही 59 रन्स पार्टनरशिप झाली आहे. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न मात्र तो टायमिंग जो आहे तो तसा उमरचा जो नेहमीच आहे तसा नाही आला. बघा स्वतः नाराज होत आहेत. धावसंख्या 71 71वर. रीडिंग द बॉडी लँग्वेज ऑफ द बॅट्समॅन खूप इम्पॉर्टंट आहे गौरंग. कॉमेंटेटरने ते शिकणं आवश्यक आहे. हाऊ दे प्ले. या वेळेला श्री ऑन साईडला खेळत असताना सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल मध्येच एखादा षटकार. सिंगल डबल एखादा चौकार. असं गणित चालू आहे या ठिकाणी. धावसंख्या 72 इन द 6th ओव्हर. 72 फॉर द लॉस ऑफ 1. चेंडूला प्लेस केलाय ऑफ साईडला डीप कव्हरमध्ये. खूप रेस्पॉन्सिबल इनिंग खेळत आहेत दोघेही श्री आणि उमर. ग्रँड फिनालीचं जे एक जबाबदारी आहे ते दाखवत असताना कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली तर एकंदरीत षटकार पूर्ण होत आहेत मैदानावरती. आपण बघतोय 6
किरण शेजुले आणि सागर निर्मळ एंटरटेन करत असताना किरणची बॅटिंग जबरदस्त झाली आहे 17 तारखेपासून. टायमिंग खूप सुंदर असतं किरणचं. ती लिबर्टी, ते टीम गेम जो असतो, एका बाजूला लाईव्ह, एका बाजूला डी जे, एका बाजूला कॉमेंट्री, एका बाजूला अंपायरिंग, एका बाजूला स्कोरिंग, एका बाजूला जबाबदारी ऑर्गनायझरची, असं एक टीम गेम असतं टुर्नामेंटला. आणि ते राजेंद्र सानप, हे बघा बाउंड्री आहे ना, 4 धाबा येत असताना फॉर द लॉस ऑफ वन. दोघांची पार्टनरशिप सांग किती झाली? 66 रनची पार्टनरशिप झाली. अजून 5 रन जर ॲड झाले तर नवीन रेकॉर्ड राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये या ठिकाणी. 70ची पार्टनरशिप याच्या अगोदर पाहिली आपण. ओ लॉफ केलाय डीप मध्ये. इट इज अ बिग 6 आणि धावांची पार्टनरशिप. इट इज अ न्यू रेकॉर्ड ऑफ पार्टनरशिप इन राजेंद्र सानप, ब्रेकिंग द रेकॉर्ड ऑफ 70. 4th विकेटसाठी जे होतं ते ब्रेक केलं त्यांनी. आणि या ठिकाणी स्कोर झाले 83. व्हॉट अ बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग. ओ बॉटम हँड, क्या बात है. उमर, क्या शॉट था उमर. ब्यूटीफुल टाइमिंग, क्लासिक टाइमिंग. कृष्णा को याद दिला दिया आपने. ओ वीरेंद्र सहवाग स्टाइल. उमरच्या 50 धावा. उमरनी 50 धावा केलेल्या. आणि 23 चेंडूमध्ये 52 धावा केलेले आहेत. किती 6 किती बाउंड्री. 23 चेंडू 52 धावा. व्हॉट अ बॅटिंग. 5 षटकार आणि 2 चौकार. थँक्यू उमर. एंटरटेनिंग द स्पेक्टेटर्स. व्हॉट अ क्रिकेट, व्हॉट अ क्लासिक सेन्सिबल रेस्पॉन्सिबल क्रिकेट. फॅन आतमध्ये आले, त्यांना पारितोषिक देऊन गेले. आता 3 लागोपाठ षटकार आपण पाहिले. 3 चेंडूमध्ये 18 धावा कुठून काढले. पुन्हा एकदा मारलंय. व्हॉट अ बॅटिंग. थँक्यू किरण. 4 षटकार लागोपाठ. पहिला चेंडू चौकार, दुसरा षटकार, दुसऱ्या चेंडूत षटकार, तिसऱ्या चेंडूत षटकार, चौथ्या चेंडूत षटकार, 5व्या चेंडूत षटकार. 4 षटकार, 28 धावा कुठून काढलेत. आणि संघाची धावसंख्या 101 झाले. आणि नवीन विक्रम आता या ठिकाणी उभारला जाईल असं वाटतंय. पावसकरकडून 6 बॉल 6 ला 5,000 रुपये. पावसकर 1-0 ॲड करू का अजून? येस, 101 ना धावसंख्या. 101 नवीन सांघिक धावसंख्या बघायला मिळणार आहे आता. 101 ऑलरेडी एक रेकॉर्ड आहे. ओ ऑन साईडला उचललंय, कदाचित जेल असण्याची शक्यता आहे या ठिकाणी. आणि वॉट अ बॅटिंग. टाळ्या उद्या प्रेक्षकांना विनंती आहे. वॉट अ स्टार क्रिकेटर, वॉट अ प्लेयर फ्रॉम जुआनदेरी, वॉट अ मॅग्निफिसंट आयकॉन. प्लेयर उमर एंटरटेनिंग द ऑल द स्पेक्टेटर्स ऑफ बोरिवली. प्रेक्षकांची मनं या ठिकाणी जिंकत असताना, हृदयाला स्पर्श करत असताना
25 चेंडूमध्ये 58 धावा मारलेत, याच्यामध्ये 6 षटकार आणि 2 उत्तुंग चौकार. म्हणूनच मी फॅन आहे त्यांचा. सच अ ब्युटिफुल प्लेयर ऑफ टेनिस वर्ल्ड. मॅग्निफिसंट क्रिकेट. धावसंख्या संघाची झाली आहे ते 101 आणि 101 आणि त्यामुळे अजूनही ही पार्टनरशिप किती रनची झाली ती पण मला सांगा. 90 धावांची पार्टनरशिप, 90 रन्स पार्टनरशिप बिटवीन श्री आणि तसंच आपण बघतोय 33 चेंडू 36 चेंडू 90 धावांची पार्टनरशिप श्री आणि उमरमध्ये बघायला मिळाली. दिस इज हाऊ द प्लेड. वन साइड लिजंड प्लेयर, वन साइड अपकमिंग यंगस्टर. क्लासिक क्रिकेट, हाय स्टँडर्ड क्रिकेट बोरिवलीच्या मातीवर ॲलिपॅडच्या मैदानावर. डॉक्टर पी व्ही शेट्टी यांनाही मी लिंक पाठवलं आहे, जयेशलाही पाठवलं आहे. आणि मुंबईच्या या बोरिवली सिटीमध्ये या मातीवर एवढं सुंदर क्रिकेट फायनलमध्ये खेळलं जातं आहे या दोन संघांमध्ये. सामना सुरू करावा. 101 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट ओव्हर बघायचं आहे. चेंडू हवेत खेळले, चेंडू चाललाय सीमारेषेकडे आणि त्या ठिकाणी 4 धावा. नवीन विक्रम करत असताना जुने सगळे विक्रम सांघिक संख्या 101 ची मोडलेले आहेत आणि नवीन विक्रम केले या ठिकाणी 105. इट इज अ न्यू रेकॉर्ड इन दिस टुर्नामेंट. कमबॅक करायचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज आपण बघतोय रोहित. त्याच्या मार्फत तोच एक असा गोलंदाज आहे जो या वादळांना थांबवू शकतो. त्याच्याकडे ती पोटेन्शियल, त्याच्याकडे ती टॅलेंट, त्याच्याकडे स्टँडर्ड आहे. तेच रोहित शेवटचं षटक हँडल करतोय. बघावं लागेल या ठिकाणी. पायचीतचा निर्णय. बॅकफुटला थांबले, ऑन साइडला लॉफ केले, चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी. बघायचंय. इट इज अ बिग 6. एकशे 11. 1-1-1. चला सामना सुरू ठेवा. फास्ट खेळा. कोणी आत येऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी आत येऊ नका. हात जोडून प्रार्थना करतोय. वेळ कमी आहे माझ्याकडे. 5:08. ओ चेंडू वाईड आहे. 1-1-2. 112 धावा. इट इज अ बिग टार्गेट. मागच्या वेळेला आपण पाहिलं श्रेयस आणि त्यांच्या सहकार्याने 101 चेस केल्या होत्या. यावेळेला अजून मोठं टार्गेट तुमच्या समोर येतंय. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडूचा इनसाइड एजला लागून चेंडू फ्लाय होतोय लेग स्लिपच्या मागे फाईन लेगला. 113. तर 8 षटकांचा खेळ संपतोय. 113 धावा 33 चेंडूमध्ये मैदानावरती या ठिकाणी 90 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी श्री आणि तसंच उमरनी दाखवली. श्रीनी मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करत असताना धावा केल्या 38, उमरनी केल्या 58. श्रीनी 18 चेंडूत 38, उमरनी 25 चेंडूत 58. या दोघांनी पार्टनरशिप 90 धावांची करत असताना सेन्सिबल रेस्पॉन्सिबल इनिंग या ठिकाणी दाखवलं आणि त्यामुळे आपण बघतोय टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे जिंकायला. आपण बघतोय
तर 114 दिस इज द टार्गेट इन 8 ओव्हर्स, म्हणजे 48 चेंडूमध्ये 114 धावांचं टार्गेट या ठिकाणी आफ्टर विनिंग द टॉस इलेक्टेड टू बॅट. अत्यंत सुंदर बॅटिंग करत असताना, सेन्सिबल बॅटिंग करत असताना या ठिकाणी या दोन व्यक्तींनी आम्हाला इथे संधी दिली आणि आम्ही आमच्या परीने एक न्याय द्यायचा प्रयत्न केला. या दोन सन्मान सुद्धा घेणार आहोत. सो 114 इज द टार्गेट. फार मोठं डोंगर आहे, मात्र प्रेक्षक जे भरपूर प्रेम देतात आम्हाला, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. वळूया आपण सत्काराकडे आणि हा सामना लगेचच या ठिकाणी सुरू होईल. विसरू नका, अजून चेस बाकी आहे. 8 ओव्हर्स 114, बक्षीस समारंभ बाकी आहे, मॅन ऑफ द मॅच बाकी आहे, सिरीज बाकी आहे आणि बॅटिंग बॉलिंग बाकी आहे आणि बेस्ट ऑफ चारको बेस्ट ऑफ गोराई यांचंही बक्षीस समारंभ बाकी आहे. दावत सीझन असेल. अभिषेक राऊत हे सुद्धा आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केलं जाते. सन्मान या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी सातत्याने केलं जातं आहे. त्यांनाही पुष्पगुच्छ देत आहेत. मंगेश सावंत हे सगळे व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतोय त्यांचा सन्मान या ठिकाणी सातत्याने केलं जातं आहे. दॅट इज अ रिस्पेक्ट टू द ऑल अवर गेस्ट, ऑनरेबल गेस्ट, ज्यांना या ठिकाणी सन्मान दिलं जातं आहे अजिंक्य सानप यांच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट टुर्नामेंट, अप्रतिम स्पर्धा. पारितोषिकही एका बाजूला आहेत, एका बाजूला 17 तारखेपासून या क्षणापर्यंत आज बघतो 19 आहे, संध्याकाळचे 5:12 झाले आहेत आणि पाहुण्यांचा ओघ, पाहुण्यांचं सातत्याने या ठिकाणी चित्र बघायला मिळालं. आणि सगळ्यात आकर्षण होतं आपल्या 1983चे इंडियन स्क्वॉडचे बलविंदर सिंग संधू, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाट, अपकमिंग यंगस्टर या परिसरातील गौतम भरत वाघेला, मुकेश भंडारी, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स ज्यांनी या ठिकाणी, भरत वाघेला, भरपूर लोकांनी आणि आमचे लोकनेते गोपाल शेट्टी साहेबांनी या स्पर्धेला भेट दिली. तर पाहुण्यांचा ओघ सातत्याने बघायला मिळाला. वळणार आहोत पण त्या सामन्याकडे आणि ज्या वेळेला सामना सुरू होईल तुम्ही ऐकणार आहात. बादशाबाईचंही स्वागत घेऊया. बादशाबाई यांचंही आगमन झालं आहे, त्यांचंही या ठिकाणी आपण शाल देऊन, बुके देऊन त्यांचाही सन्मान करूया. थँक्यू बादशाबाई, आने के लिए, इस टूर्नामेंट के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करते. आणि या ठिकाणी अजिंक्य सानप त्यांनाही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन बादशाबाई यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतायत. तर 114चं टार्गेट आहे ज्यावेळेला सामना सुरू होईल. या आमचे दोन या ठिकाणी करतोय.
चा सामना शिफा स्ट्रायकर्स वर्सेस कंधारी किंग्स या दोन्ही संघांमधील हा मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. आणि नुकतेच जर आपले कुठले क्रीडा रसिक जर आले असतील तर सर्वांना सांगू इच्छितो की शिफा स्ट्रायकर्स त्याचप्रमाणे कंधारी किंग्स या दोन बलाढ्य संघांमधील हा मेगा फायनलचा सामना आहे. आपण पाहताय राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 20-25, प्रथम पारितोषिक 2.5 लाख, द्वितीय पारितोषिक 1.5 लाख. त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या संघांचा या ठिकाणी आपण समाविष्ट करून घेतलं होतं. त्याचप्रमाणे आता शेवटच्या सामन्याकडे आपण आलेलो आहोत जिकडे कंधारी किंग्स या संघाला चेस करायचे आहेत ते म्हणजे 113 धावा एकंदरीत 8 षटकांच्या या सामन्यामध्ये. पहिले 4 ओव्हर मी तुमच्या समोर घेऊन येईन, तोच म्हणजे गौरांग कदम. त्यानंतर पुढील जे शेवटचे 4 ओव्हर जे असतील आपल्या समोर असतील आशिषजी उपाध्याय, हिंदीमधील एक उत्कृष्ट असे समालोचक. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बेस्ट ऑफ लक टू बोथ ऑफ द टीम्स. स्टार्ट. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला श्रेयस इंदुलकर याचा 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का तर नाही. एका धावेवर दोन्ही फलंदाज थांबतायत. आपण पाहतोय उमर खान ज्यांनी एक स्फोटक खेळी करत असताना आपल्या संघाला 114 पर्यंत पोहोचवले. त्याचप्रमाणे श्री ह्याचा देखील एक मोठा वाटा होता, कारण त्यांनी सुद्धा चांगली पार्टनरशिप केली आणि 70 धावांची पार्टनरशिप त्या दोघांनी क्रॉस करत असताना 114 धावा. आपण पाहतोय एक चांगलं असं टोटल बॉलिंग एंडवर अमन. ओ गुड बॉल स्लॅश केलाय थर्ड मॅनच्या आणि पॉईंटच्या मधून. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. फिल्डर जाईपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि स्कोर होतोय तो म्हणजे 3 धावा. आपण पाहतोय सचिन काटकर आणि त्याच्यासोबत श्रेयस इंदुलकर. त्याचप्रमाणे बॉलिंग एंडला आहे तो म्हणजे अमन. आजच्या दिवसात अमन यांनी सुंदर अशी खेळी केली आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी आणि एकंदरीत परफॉर्मन्स दाखवलाय. परत एकदा आपण पाहतोय सचिन काटकर याला. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता पण फॉलोअपमध्ये स्वतःला सांभाळत असताना बॉल ही अडवलाय तो म्हणजे अमन यांनी. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत करतोय अमन. फर्स्ट इनिंगमध्ये आपण जसं पाहिलं ना, उमरने 25 चेंडू खेळत असताना 81 धावा 58 धावा त्यांनी पूर्ण केल्या. ग्रेट बॅटिंग. समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना सचिन आपण पाहतो एक चौकार आल्यानंतर फिल्डिंग या ठिकाणी चेंज करण्यात आली आहे. तो म्हणजे स्वीपर कव्हरचा फिल्डर येतो तो म्हणजे सर्कलच्या आतमध्ये आणि लॉंग ऑफ या ठिकाणी आपण लगेचच पाठवतोय, त्याला मागे पाठवलं गेलंय आणि ते सगळं झालंय ते म्हणजे एका फटक्यामुळे. पुन्हा एकदा आपण बघतोय सचिन काटकर याला. यावेळेला पुल करायचा होता, काहीसा बॉल खाली राहिलाय, मिड विकेटच्या दिशेने जातोय तो म्हणजे 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न हलकस या ठिकाणी फंबल करतोय आणि या ठिकाणी आपण पाहतो 4 धावा अजून भेटतायत. पुन्हा एकदा आपण पाहतो एका चौकाराच्या मदतीने स्कोर धाव पुढे गेलेला आहे. शेवटचा चेंडू घेऊन अमन. पुन्हा एकदा फुल टॉस कव्हर्सच्या दिशेने खेळलेला हा फटका. पंधरा धावा. सचिन काटकर आणि बरीचशी आक्रमक खेळी करत असताना 3 चौकार खेचत असताना 15 धावापर्यंत नेऊन ठेवले ते म्हणजे आपल्या संघाला, ते म्हणजे कंधारी किंग्स यांना. आता 7 षटकांमध्ये 99 धावांची गरज आहे या मेगा फायनलचा सामना जिंकण्याकरिता कंधारी किंग्ससाठी. आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक आपल्या या मैदानात सकाळपासूनच आलेले आहेत. आजचा हा सुपर संडे आपण पाहतोय आणि नक्कीच सुपर टीम्स मधील हा सामना, फायनलचा सामना आपण पाहतोय.
दुसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे नितेश. स्ट्रायकिंग एंडला असेल ते म्हणजे श्रेयस इंदुलकर. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलात तर एक कव्हर्स, त्याचप्रमाणे एक मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ सर्कलमध्ये एक पॉईंट, एक थर्ड मॅन, एक फाईन लेग, अशा प्रकारे व्यूहरचना आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची. पहिला शॉर्ट बॉल होता, पुल केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न करत आहेत आणि दोन्ही धाव दोन्ही बॅट्समन इझिली या ठिकाणी पूर्ण करतायत. काहीसा जोरकस फटका खेळायचा होता नक्कीच या ठिकाणी श्रेयस इंदुलकर याला, पण काहीसा टाईम नाही करू शकले आणि अशाप्रमाणे अजून 2 धावा ॲड होत आहेत, त्या म्हणजे टीम कंधारी किंग्ससाठी. धावा झाल्या त्या म्हणजे 17 धावा. बॉलिंग एंडला आपण पाहतोय नितीश याला. मेगा फायनलचा हा सामना. हो, यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पण अंपायर आपल्याकडे वळून आपल्याला कळवत आहेत दॅट येस इट इज अ वाईड डिलिव्हरी. बॅट्समनची हाईट याच्या वरतून पास झालेला हा बॉल. अंपायर आपल्याला अजूनही कळवत आहेत इट इज 1 फॉर दी ओव्हर. बॉलरला नक्कीच श्रेयस याला जॅम करायचं होतं, पण त्यामध्ये काहीसा बॉल अजून राईज झाला आणि येतो तो म्हणजे वाईड डिलिव्हरी. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळलेला फटका, पण यावेळेला दिनेश आहेत बॉलच्या मागे, सुंदररित्या गॅदर केलाय, पण 2 धावा काहीसा रोखू शकले नाही आहेत, कारण बराचसा मोठा गॅप आहे. कारण पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे तुम्हाला तीन फिल्डर्स सर्कलच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हा मोठा गॅप सुद्धा आहे आणि तिथेच वारंवार श्रेयस पुन्हा एम करतायत की त्याच दिशेने आपल्याला जास्तीत जास्त धावा गोळा करायच्या आहेत. हो, यावेळेला जागा बनवून, रूम बनवून खेळायचा हा नक्कीच एक मनसुबा होता श्रेयस याचा, कारण यावेळेला नक्कीच त्याने प्रयत्न केला की कव्हर्सच्या दिशेने त्याला हा फटका खेळायचा होता, पण नितीशने त्याला नक्कीच फॉलो केलं आणि बॉडी लाईन बॉल टाकत असताना त्याला पूर्णतः जॅम करून हा येतो एक निर्धाव चेंडू. 20 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. काहीसं आपण बघतोय दोन्ही फलंदाज एकमेकांची चर्चा करतायत. त्याचप्रमाणे श्रीसुद्धा आपल्या गोलंदाजाला काहीच एक ताकीद देत आहेत की आपल्याला कशा प्रकारचा या ठिकाणी परफॉर्मन्स केलं पाहिजे, कारण मोठी मॅच आहे. बोरिवली या पूर्ण एरियातली म्हणा, मुंबईतील म्हणा, एक अग्रगण्य आणि मोठी स्पर्धा आपण पाहतोय, ती म्हणजे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, समोरच्या दिशेने खेळलेला फटका. पाहूया काय घडतंय. दिनेश पळतायत बॉलच्या मागे, पण अडवतील का, तर नाही. येतोय आपण पाहतोय एकंदरीत 24 धावा आत्तापर्यंत कुठल्यात त्या म्हणजे आघाडीच्या फलंदाजांनी. सचिन काटकर, त्याचप्रमाणे श्रेयस इंदुलकर. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा या ठिकाणी उचलत असताना ज्या ठिकाणी फिल्डर्स नाही आहेत बरोबर त्याच ठिकाणी ते एम करून रन करत आहेत आणि नक्कीच एक बलाढ्य मी म्हणेन एक टार्गेट आहे 113 धावांचं. ते जर तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला वारंवार मोठे फटके खेळावे लागतील. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतोय तो म्हणजे नितीश. आता काहीसा श्रेयस इंदुलकर देखील रंगात आलेला आहे, आपण त्याला पाहतोय. ओहो, व्हॉट अ शॉट. बाहेरच्या दिशेने केलेला हा बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर. आपण रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकतो ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर होता हा चेंडू आणि नक्कीच श्रेयस इंदुलकरने भिरकावून लावला. अजून एक लिटल फॅन आपण पाहतोय श्रेयस इंदुलकर याचा. नक्कीच त्याला काहीतरी एक रोख रक्कम या ठिकाणी देण्यात आली होती. सुंदर बॅटिंग आपण पाहतोय श्रेयस इंदुलकर आणि सचिन काटकर यांच्यामध्ये. मैदानाच्या चौही बाजूला खेळतायत, फटके वारंवार खेळतायत. त्याचप्रमाणे बॉलरला सुद्धा विचारात टाकतायत की बॉलिंग करावी तर नक्की कुठे, कारण जर तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर टाकताय तर कव्हर्सला बाउंड्री येते, शॉर्ट बॉल टाकताय तर ते पुल करतायत. पाहूया कशा प्रकारे नितीश या ठिकाणी कमबॅक करेल. यावेळेला जागा बनवून खेळलेला हा फटका समोरच्या दिशेने येतोय. अजून एक
यायचं आहे. तुमचं आम्हाला कळतंय तुमचं प्रेम आहे खेळाडूंवर आणि त्यांच्या खेळावर, पण नक्कीच आपल्याला वेळेचं सुद्धा या ठिकाणी बंधन आहे. जसं बाळासरांनी सांगितलं की 6:17 या ठिकाणी सूर्यास्त होणार आहे, तर वेळ कोणासाठी थांबत नाही, सूर्य कोणासाठी थांबत नाही, तर त्याच्या आतच आपल्याला हा सामना प्रॉपर डे लाईटमध्ये पूर्ण करायचा आहे, याची देखील नोंद आपल्याला घ्यायची आहे. बॉलिंगला आपण आता पाहतोय अमन पुन्हा एकदा आपला स्पेल कंटिन्यू करेल आणि नक्कीच जी सरासरी कुठे ना कुठेतरी मागे पडत होते ती नक्कीच या मोठ्या फटक्यांनी पुन्हा एकदा श्रेयस इंदुरकरनी ती बॅलन्स केलेली आहे. आणि आता 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा. सुंदर बॅटिंग मी म्हणेन. आधी एक पुलचा फटका, त्यानंतर एक समोरच्या दिशेने रूम बनवत असताना लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून मारलेला हा आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका आपण अजून एक पाहिला श्रेयस इंदुरकरच्या बॅटमधून. आपण बघतोय आता 36 चेंडू आणि 77 धावांची गरज असेल, म्हणजे एकंदरीत जेवढे चेंडू उरलेत त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला धावा करायच्या आहेत. आणि ज्याप्रमाणे उमर यांनी पहिल्या इनिंगमध्ये जी बॅटिंग केली ना, त्याचप्रमाणे कुठल्या तरी एक बॅट्समनला कंधारी किंग्समध्ये सुद्धा बॅटिंग करावी लागेल, कारण जेव्हा एक मोठे फटके येण्याची जेव्हा एक सिरीज चालू होते तेव्हा नक्कीच बॅट्समनचं कॉन्फिडन्ससुद्धा वाढतं. आपण पाहतोय काहीतरी कम्युनिकेशन चालू आहे या ठिकाणी बॅट्समन आणि अंपायर्स यामधील. अंपायर्सना सुद्धा विनंती असेल प्लीज आपल्याला सुद्धा लवकर सामना सुरू करायचा आहे. जर 6 षटकार कुठल्याही बॅट्समनने लगावले तर नक्कीच त्यांच्याकडून 5,000 रुपयाचा रोख रक्कम या ठिकाणी देण्यात येईल. सुशांतजी पावसकर यांच्यातर्फे 6 चेंडू 6 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 12 चेंडू आणि 36 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. अमन याला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. व्हॉट अ शॉट, पण फिल्डर आहे. व्हॉट अ कॅच यार, लवली. नवीन बॅट्समन मला लवकरात लवकर आत पाठवायचा आहे, कारण आम्ही वारंवार आम्हाला ऑर्गनायझर देखील कळवत आहेत की मॅचला जास्त विलंब नाही झाला पाहिजे, कारण आम्हाला दोन्ही टीमसोबत फेअर राहायचं आहे. प्रॉपर डे लाईटमध्ये हा सामना झालाच पाहिजे, अशीच अजिंक्यजी यांची सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. आपण पाहतोय नवीन फलंदाज ओमी केणी म्हणजेच आपला ओमकार केणी मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅचमध्ये सुंदर अशी त्यांनी फलंदाजी करत असताना एक हाती मॅच त्यांनी नक्कीच फिरवली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील कमावला होता. तोच ओमी केणी येतोय मैदानाच्या आत आणि मला वाटतं आशिषजी ही एक प्रॉपर आणि आयडियल सिच्युएशन आहे त्याच्यासाठी बॅटिंग करण्यासाठी, कारण मागची मॅचसुद्धा काही याच परिस्थितीमध्ये असताना त्यांनी सुंदर अशी फलंदाजी करत असताना आपल्या टीमला संकटातून बाहेर आणलं होतं. तोच ओमकार केणी मैदानाच्या आत आता आलेला आहे. आपण पाहतोय अमन याला नक्कीच पहिल्याच चेंडूवर त्यांनी एक मोठा गडी या ठिकाणी गारद केला. सचिन काटकर कव्हरच्या दिशेने नक्कीच त्याला माहिती होतं की हा स्ट्रॉंग झोन आहे सचिन काटकरचा, त्याच ठिकाणी एक क्षेत्ररक्षक सुद्धा लावला गेलेला होता आणि त्यांनी सुद्धा एक सुंदर झेल या ठिकाणी टिपलाय. पुन्हा एकदा तोच बॅटल आहे, लेफ्टी बॉलर वर्सेस लेफ्टी बॅट्समन. पाहूया कशा प्रकारे हे बॅटल घडेल. आत्तापर्यंत जर आपण जर धावा बघितल्या ना तर 36 धावा झालेल्या आहेत. अजूनही बराचसा पल्ला गाठायचा आहे, तो म्हणजे टीम कंधारी किंग्स यांना. आता 35 चेंडू आणि 77 धावांची गरज असेल टीम कंधारी किंग्स यांना.
आल्या आल्या ओमकारने करून दाखवलंय, त्याच्यासाठी त्याला पाठवलं गेलं. गेल्याही सामन्यामध्ये अशाच काही स्थितीमध्ये असताना ओमकार केनी बॅटिंग करायला आला आणि त्यांनी षटकार चौकारांचा जणू काय पाऊसच पाडला या ठिकाणी. आणि आपण पाहतो येता येताच त्यांनी लगावलाय मोठा असा षटकार. आणि अशाच काही फटक्यांची गरज असेल, कारण ज्या प्रमाणाचं इक्वेशन आहे त्यामध्ये असेच काही फटके तुम्हाला संकटातून बाहेर काढू शकतात आणि त्यासाठी ओळखला जातो तो म्हणजे फलंदाज ओमकार केनी. अमन यावर त्यांनी नक्कीच हल्ला चढवलाय. ओहो, पुन्हा एकदा तसं मी म्हटलं होतं तुम्हाला, ओमकार केनीने गेलेही मॅच याच प्रकारे फलंदाजी करत असताना आपल्या टीमला फायनलपर्यंत पोहोचवलं. शेवटपर्यंत तो उभा होता. शेवटपर्यंत उभा असताना त्यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना षटकार चौकार मारत असताना त्यांचा जणू काय पाऊस पडला. आणि याचाच प्रत्यक्ष आपण पाहतो या सामन्यात सुद्धा आल्या आल्या दोन उत्तुंग आणि मोठे षटकार ओमकार केनीच्या बॅटमधून. 33 बॉल आणि 65 धावांची गरज या ठिकाणी. ओहो, उलटा खेळायचा काहीतरी प्रयत्न होता या ठिकाणी ओमकार केनीचा, पण या ठिकाणी काहीसा बीट होतोय. पण मी म्हणेन नक्कीच त्यांनी दोन षटकार जे लगावले ना ते प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळत असताना खेळले. आणि हा जो त्यांनी रिव्हर्स खेळला तर नक्कीच त्याच्या मनात काहीतरी वेगळं काहीतरी चाललं होतं. पण मला वाटतं जरी त्यांनी ही स्ट्रेट बॅटेड शॉट खेळला असताना तर अजून एक षटकाराची या ठिकाणी संधी होती, कारण नक्कीच त्यांनी दोन षटकार मिडल ऑफ द बॅट खेळले. आता श्रेयस इंदुरकर याला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ओहो, यावेळेला काहीसं मला वाटतं एज होती का, तर हो एज होती. आपण पाहतोय अमन यांनी नक्कीच आपल्या डोक्यावर हात लावलेत की अरे यार चांगला तर चेंडू होता, चान्स देखील बनवलेला, पण हा गॅदर करू शकला नाही आहे यष्टीरक्षक मंदार गुरव. एक जीवनदान आपण पाहतोय श्रेयस याला. बघूया कशा प्रकारे आता या जीवदानाचं या ठिकाणी पुरेपूर बेनिफिट आपल्या संघासाठी करू शकतोय तो म्हणजे श्रेयस इंदुरकर. अमान वर्सेस श्रेयस, चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळेला हलकंसं गती परिवर्तन आपण पाहतोय, पण श्रेयस इंदुरकर यांनी नक्कीच गती परिवर्तन ओळखत असताना बॅटचा ब्लेड ओपन करत असताना पॉईंटच्या दिशेने हलकासा टोलवलेला हा चेंडू अजून एक येतो ते एक धाव. समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 50 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या म्हणजे 50 धावा. आता उर्वरित समीकरण आहे ते म्हणजे 30 चेंडू आणि 63 धावा. 30 बॉल यहाँ पर बाकी है और 63 रनों की यहाँ पर जरूरत होगी टीम कंदारी किंग्स को. बैटिंग पावर प्ले यहाँ पे लिया गया है और बॉलिंग एंड पर हम देख रहे हैं सोनू बिंद को. अब 30 बॉल और 63 रन्स की यहाँ पर जरूरत होगी. 30 चेंडू आणि 63 धावांची या ठिकाणी गरज असेल टीम कंदारी किंग्स यांना. ओमी केनीने नक्कीच आल्या आल्या आपल्या बॅटमधून दोन मोठे फटके लगावत असताना काहीसं प्रेशर रिलीज केलंय. आणि त्यानंतर श्रेयस इंदुरकर देखील एका ठिकाणी किल्ला लढवतोय. आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. त्याचप्रमाणे विवरचना आपण पाहतोय तर एक मिड विकेट आपण पाहतोय, एक लॉंग ऑन आपण पाहतोय आणि लॉंग ऑफचा खेळाडू नक्कीच आता सर्कलच्या आत घेतला गेलेला आणि एक कव्हर्स. बॉलिंग एंडला आपण पाहतोय सोनू बिंद याला 30 चेंडू 63 धावा. पहिला चेंडू काहीसा एज लागतोय आणि मागच्या दिशेने नक्की झाली पॅडचं या ठिकाणी.
आपण पाहतोय नक्कीच थर्ड मॅनच्या दिशेने निघून गेलेला हा चौकार काहीच एक मला वाटतं मोमेंटम या ठिकाणी बिल्ड करेल का टीम कंधारी किंग्ससाठी. पाहूया कशा प्रकारे हा आता उत्तरार्ध या मेगा फायनलचा कशा प्रकारे पार पडतोय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. नक्की पुन्हा एकदा समीकरण बदललंय. 28 चेंडू आणि 55 धावांची या ठिकाणी गरज. मी म्हटलं होतं श्रेयस याची तुम्ही कॅच सहजासहजी सोडू शकत नाही, कारण बरेच वर्ष टेनिस क्रिकेटच्या सर्किटमध्ये असलेलं हे नाव जे नक्कीच मोठे सामने आणि मोठे पारितोषिकं जिंकवण्यासाठी त्याला जाणलं जातं. त्याच प्रकारची बॅटिंग. पुन्हा एकदा सोनू तयार. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा पद्धत फटका होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, काहीशी मिसजजमेंट आणि पुन्हा एकदा बॉल जातो तो म्हणजे बाउंड. आतमध्ये. आणि मी म्हटलं होतं, मी वारंवार तुम्हाला कळवतो इथून की श्रेयस तेंडुलकर हे खूप मोठं नाव आहे. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, एक दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. मोठे सामने त्यांनी बऱ्याचदा एक हाती जिंकवलेले देखील आहेत आणि आज तेच करण्याचं त्यांच्याकडे संधी आहे आणि संघाला गरज आहे. आणि त्याच प्रमाणेची बॅटिंग या ठिकाणी करतोय तो म्हणजे श्रेयस तेंडुलकर. जे फटके फर्स्ट इनिंगमध्ये उमर यांनी खेळले होते त्याचंच काहीसं हायलाईट आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला दिशा दुसरी, पण परिणाम तोच. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 त्याचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि पुन्हा एकदा तो देतोय ते सगळेच आपल्या स्क्वेअर लेग अंपायरकडे. व्हॉट अ ग्रेट ह्युमन, ग्रेट प्लेयर. दॅट्स श्रेयस तेंडुलकर फॉर यू. नक्कीच त्यांच्या मला वाटतं रेस्टमध्ये काहीशी दुखापत आहे. 4 चेंडू आणि 4 चौकार त्यांनी या ठिकाणी आत्तापर्यंत आपल्या संघासाठी गोळा केलेल्या आहेत आणि एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 66 धावा. ग्रेट बॅटिंग. हा येतोय का 5वा. ओहो, गुड एफर्ट, गुड एफर्ट. आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलवर उभे होते ते म्हणजे श्री. काहीसा हाफ चान्स होता मी म्हणेन आशिषजी, कन्वर्ट करू शकलेले नाही आहेत. पण पुन्हा दुसरी संधी काहीशे घातक या ठिकाणी आपण पाहतोय श्रेयस तेंडुलकर यांना. आता गरज आहे ती म्हणजे 25 चेंडू आणि 47 धावांची. श्रेयस अजूनही मैदानात. व्हॉट अ शॉट. यावेळेला पुल केलाय क्षेत्ररक्षक दिनेश चेंडूच्या खाली आणि हो, ट्रॅप रचला गेलेला. यात फसतोय श्रेयस तेंडुलकर. चांगली बॅटिंग करत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या श्रेयस तेंडुलकर साठी. एक चांगली इनिंग खेळून श्रेयस परत जात आहे तो म्हणजे पॅव्हिलियनच्या दिशेने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांनीच. एक तासाच्या पेक्षा कमी अवधी आपल्याकडे उपलब्ध आहे, तर ही कुठल्याच प्रमाणे आपल्याला टाइम वेस्ट नाही करायचा. एकदा जोरदार टाइम मी म्हणेन पुन्हा एकदा श्रेयससाठी, कारण नक्कीच संघ अडचणीत होता. त्यांनी आपलं पूर्ण बेस्ट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. 46 धावा कुठल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 15 चेंडूंमध्ये. बाळ सर मला कळवत आहेत आता फक्त आणि फक्त 38 मिनिटं बाकी आहेत सूर्यास्तासाठी आणि थंडीचे दिवस आहेत, तर नक्कीच दिवस छोटा आहे, तर लवकरात लवकर आपल्याला हा सामना पूर्ण करायचा आहे. बॅट्स
अमित कोरी, एक लेफ्ट हँडेड अग्रेसिव्ह बॅट्समन. आणि बॉलर आपण पाहतोय आमिर. आता इक्वेशन येऊन ठेवले ते म्हणजे 24 चेंडू आणि 47 धावा. मी म्हणेन अशी जी अजूनही सामना बॅलन्समध्येच आहे, कारण मोठे फटके देखील येत आहेत, टाइम टू टाइम विकेट सुद्धा येत आहेत. आता स्ट्रायकिंग एंडला येतो म्हणजे ओमकार, 24 चेंडू आणि 47 धावांची गरज. बॉलिंग एंडला आहेत आमिर. व्हाट अ शॉट! यावेळेला काहीसा वेगळ्या पद्धतीचा चेंडू आणि त्याच प्रकारचा फटका. षटकारानंतर लगेचच इक्वेशन काहीसं चेंज होत आहे. आता 23 चेंडू आणि 41 धावांची गरज. मला वाटतंय ओमिकेनी काहीसा पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय आणि आत्तापर्यंत त्यांनी 3 उत्तुंग आणि मोठे असे षटकार लगावलेत. तोच ओमकार केनी स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा. ओहो, व्हॉट अ शॉट! परत एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रेक्षक मैदानाच्या आत येऊन ओमकार केनीसाठी नक्कीच पारितोषिक देऊन जात आहेत. मला वाटतं ओमर याला नक्कीच यशांच्या मागून काहीसं गायडन्स करावं लागेल बॉलर याला, कारण गोलंदाज वारंवार पायांवर आक्रमण करतोय आणि त्याचप्रमाणे ओमकार केनीला आपण जर पाहिलं ना, आत्ताच एक पारितोषिक आलंय. आता यापुढे जर अजून 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लावले तर नक्कीच एक नक्कीच पुन्हा एकदा संधी होती मोठा फटका खेळण्याची, पण काहीसा चेंडू खाली राहिला आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतोय ओमकार केनी. आपण पाहतोय अमित कोरी याला आता नुकताच मैदानाच्या आत त्याची एंट्री झाली आहे ओमकार सोबत. 2 षटकार आणि 1 सिंगल आतापर्यंत या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतोय अमित. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल! नक्कीच उमर कडून पण या ठिकाणी हलका मिस झाला बॉल, कारण बराच फास्ट आणि फिअर्स होता हा बॉल. सुंदर गोलंदाजी मी म्हणेन, एक चांगला कमबॅक गोलंदाज आमिर याच्याकडून. आता शेवटच्या 20 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज आहे. आपण पाहताय हा मेगा फिनाले राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीचा. 20 चेंडू उरलेले बाकी आहेत. समोरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक असतील तिथे, 1 धाव या ठिकाणी इझिली पूर्ण होईल. पुन्हा एकदा डेंजर मॅन इन फॉर्म ओमी केनी येतोय, तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडला. आपण लगेचच पाहतोय ओमकार स्ट्राईकला आल्यावर फिल्डिंग पोझिशन्स काहीशा बदलल्या गेलेल्या आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, काऊ कॉर्नर, त्याचप्रमाणे एक डीप स्क्वेअर लेग सुद्धा आहे, कारण जे त्यांनी 2 उत्तुंग षटकार खेळले ना ते त्याच ठिकाणी होते. तर उमर यांनी नक्कीच एक सेफ फिल्डिंग लावत असताना नक्कीच तो एक फिल्डर तिकडे उभा केलेला आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, बॉडी लाईन अटॅक. प्लीज आतमध्ये येऊ नका, पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट असेल. पुन्हा एकदा आपण एक पाहतोय अजूनही प्रेक्षक मैदानाच्या आत आहेत. दोन्ही फलंदाजांना त्यांच्याकडून पारितोषिक येत आहेत.
ओमी केनीच्या बॅटमधून मला वाटतं हा 5वा षटकार आहे. आणि आता आपण पाहतो 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्या सोबत आता जोडतील ते म्हणजे आशिषजी. हिंदी समालोचन करत असताना आशिषजी आता 86 हुआ है टोटल और अभी 18 बॉल में जीत के लिए 27 रन, 18 बॉल्स 27 रन्स. आज ये तमाम दर्शक जो हैं इस बात की गवाही देने वाले हैं कि ये सीजन बहुत ही धमाकेदार हो रहा है. 9वां सीजन स्वर्गीय राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी का ग्रैंड फिनाले आप देख रहे हैं. कांधारी किंग्स के लिए 100 के ऊपर का आंकड़ा चेस करना नई बात नहीं है. इसी टूर्नामेंट में पिछले मुकाबले में ये कारनामा किया था, इसलिए उन्हें एक अच्छा खासा एक्सपीरियंस है 100 के ऊपर का आंकड़ा किस तरह से चेस किया जाता है. पहले श्रेयस तेंदुलकर, उसके बाद ओमी केनी, ये दोनों धमाकेदार बल्लेबाज. क्या धमाकेदार खेल, यहां पर दर्शकों का मन, और जिस तरह से वो ग्राउंड पर आ रहे हैं सेलिब्रेशन करने के लिए. मुझे तो लग रहा है कि टूर्नामेंट खत्म होने के बाद ये जो 3-4 प्लेयर लोग ने तहलका मचाया फाइनल मैच में, उनको घर पे भी लेके जा सकते हैं. चलो आज का खाना मेरे घर पे इनवाइट कर सकते हैं डिनर के लिए. मैच ऑन. छठे ओवर की पहली गेंद बहुत ही रक्षात्मक तरीके से गेंद को पॉइंट की तरफ ढकेला, वहां पर 1 रन चुराया और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ के पहुंचा है 87. अब 17 गेंदें और 17 गेंदों में 26 रनों की आवश्यकता है. 17 balls 26 runs to win. ओमी केनी पिछले मैच में ऐसा लग रहा है कि जहां से उन्होंने छोड़ा था पारी को, वहीं से एक बार फिर से शुरुआत कर रहे हैं. बड़े मैच के बड़े खिलाड़ी आज इस ग्रैंड फिनाले में हम सब देख रहे हैं खेलते हुए, और इतिहास बनने में बहुत ज्यादा समय नहीं है. बाजी कौन मारेगा, शिफा स्ट्राइकर्स या कांधारी किंग्स. इस बीच एक और वाइड अतिरिक्त रन. स्कोर आगे बढ़ के पहुंचा है 88. अब 17 गेंदे और 17 गेंदों में 25 रनों की आवश्यकता. 7 गेंदों में, मात्र 7 गेंदों में 32 रनों की धुआंधार पारी अब तक खेली है ओमी केनी, और अभी तक क्रीज पर नाबाद. ओहो, इस बार चूके बीट करा है. इस बार ओमी केनी पहली बार इस पारी में बीट हुए हैं. ओमकार ने अगर नॉट आउट रहते हुए अपने टीम को मैच जिता दिया तो चिराग ठाकुर की तरफ से 2000 रुपए का पुरस्कार उनके लिए लागू है. और ओमकार केनी पूरी तरह से समर्पित है अपने टीम के लिए, इस मैच को जिताने के लिए. लेकिन श्रेयस तेंदुलकर की पारी संकट से उबारते हुए अपने टीम को. अगली गेंद एक बार फिर से जड़ में डाली है. सबसे अच्छा हथियार बल्लेबाज से बचने का, और यहां पर मिसफील्ड, ये बहुत भारी पड़ सकता है. 1-1 2-2 रन यहां से रोकना बहुत जरूरी है, क्योंकि ऑलरेडी जो रन्स कंसीड हुए हैं पिछले ओवर्स में, उससे खासा दबाव इस समय फील्डिंग टीम पर, शिफा स्ट्राइकर्स पर. उमर खान की एक धुआंधार पारी, अर्धशतकीय पारी. मात्र 23 गेंदों में 25 गेंदों में 58 रन की पारी उन्होंने खेली, और चौथे विकेट के लिए 36 गेंदों में 90 रन की साझेदारी. ये अगली गेंद ओमी केनी के लिए, इस बार सामने की तरफ खेल दिया, फ्लैट शॉट. अंपायर का इशारा बाकी है. अभी ग्राउंड के अंदर है बॉल, पेड़ से टकराकर अंदर आई है, तो नियम के मुताबिक, नियम के अनुसार आपको रन दौड़ के पूरे करने पड़ेंगे. वहां पर ओमी केनी तैयार नहीं थे दूसरे रन के लिए. वो उन्होंने सोच लिया था कि ये बाउंड्री हो गई है, लेकिन आखिरकार यहां पर केवल एक सिंगल प्राप्त होता हुआ स्कोर आगे बढ़ के पहुंचा है सिंगल के साथ 91. अब यहां से जीत के लिए 22 रन. अंतिम 2 गेंदें आनी बाकी है, और 14 गेंदों में 22 रनों की आवश्यकता है. लेट राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी का ग्रैंड फिनाले मुकाबला. हजारों दर्शक आज एक जबरदस्त और रोमांचक मुकाबले की गवाही देंगे. जगह पर खड़े खड़े बहुत दूर, बहुत ऊपर और बहुत ऊंचा फेंक दिया है गेंद को 6 रन के लिए. दर्शक आनंद उठा ही रहे हैं, लेकिन रोड पर चलने वाला व्यक्ति भी अगर मैच को देखने, एक बॉल देखने के लिए रुक रहा है ना, तो जिस तरह का क्रिकेट हो रहा है, वो एक बॉल देखने के साथ साथ कहता है नहीं अब पूरा मैच देख के ही जाऊंगा.
इस प्रकार का मुकाबला चलता हुआ ग्रैंड फिनाले मैच, रोमांच, थ्रिलर। अमित कोहली इस बार संभल कर खेलने की कोशिश हुई थी, गुड लेन पर गिरने के बाद ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी निकल कर जाती हुई गेंद, और ये डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति की है और 6 ओवर के बाद 97 टोटल स्कोर है। अब यहां से जीत के लिए केवल 15 रनों की आवश्यकता है। at 12 balls 16 runs to win, 12 चेंडू 16 धावा। कंपलसरी चेज है, इसका भी ध्यान रखना है। पांडे जी स्वागत है आपका, और प्रकाश पांगम जी जिन्होंने चिंतामणि स्पोर्ट्स के माध्यम से हमें सारी टीम्स के टी शर्ट्स, अंपायर्स के टी शर्ट्स, कमेंटेटर के टी शर्ट्स अवेलेबल कराएं, उनका एक विशेष और भव्य सत्कार हम करने वाले हैं। तो प्लीज प्रकाश पांगम जी आपको मंच पर आना है, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। ओ इस बार करारा प्रहार, बल्ला घुमाया है, गेंद क्या गैप में जाएगी, फील्डर है वहां पर, एक पूरा किया, दूसरे के लिए दौड़ चुके हैं और 2 रन भी देखते देखते पूरे कर लिए। अब 11 गेंदें और 11 गेंदों में 14 रनों की आवश्यकता है। आप देख रहे हैं लेट राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025 9वें सीजन का ग्रैंड फिनाले मुकाबला। कांधारी किंग्स एक बार फिर से 100 रन के पार चेस करते हुए एक बड़ी जीत की तरफ आगे बढ़ते हुए, लेकिन क्या इस जीत से रोक पाएंगे शिफा स्ट्राइकर्स के गेंदबाज? इस पर एक प्रश्न चिन्ह है। लेफ्ट हैंडर ओमी केनी जगह पर खड़े खड़े हेलीकॉप्टर उड़ाया है और लैंड कर दिया सीधे ऐसा लग रहा है कि यह मैच गांधारी किंग्स के पक्ष में जाता हुआ। थोड़ी देर पहले मैंने जिक्र किया गौरांग कि यह नई बात नहीं है 100 के ऊपर का आंकड़ा चेस करना गांधारी किंग्स के लिए, लेकिन यह कारनामा, यह कमाल उनके लिए बाएं हाथ का खेल है। मानो जिस प्रकार से उनके बल्लेबाज अटैकिंग क्रिकेट खेल रहे हैं पिछले कुछ समय से, अनबिलीवेबल, विस्फोटक पारी को अंजाम दे रहे। हर एक बल्लेबाज को मानो एक चुनौती दे दी गई है कि आपको खेलना है, हर बॉल पर अटैक करना है और सफल होकर ही लौटना है। श्रेयस तेंदुलकर ने जो शुरुआत की उसे अंतिम स्वरूप देते हुए ओमी केनी और अमित कोहली इस समय क्रीज पर केवल 8 रन दूर हैं इस ग्रैंड फिनाले 9वें सीजन से जीत से। क्या रोक पाएंगे? यहां से क्या चमत्कार हो पाएगा? प्रकाश पांगम जी मंच पर आइए प्लीज। टी शर्ट स्पॉन्सर हमारे चिंतामणि स्पोर्ट्स की तरफ से आपका हार्दिक स्वागत है। आपका एक भव्य सत्कार हमें करना है क्योंकि आपके सहयोग के बिना यह टूर्नामेंट अधूरा रहता। अजिंक्य सानप और सनी 11 की तरफ से जो ये लेट राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी आप देख रहे हैं, इसमें प्रकाश पांगम और चिंतामणि स्पोर्ट्स का एक बहुत बड़ा सपोर्ट हमें मिला है। 9 गेंदें 8 रन। ओमी केनी स्ट्राइक पर है। अगली 3 गेंदों में मैच खत्म करने का मानता रखते हैं वो। और एक और मैक्सिमम, इस बार तो आर पार। व्हाट अ हिट! एक 111 झालेत, 111 111। अब 2 रनों की जरूरत है, माफ कीजिए थोड़ा सा करेक्शन, 2 रन चाहिए मैच को जीतने के लिए। लेकिन जैसा कि मैंने जिक्र किया, ओमी केनी के अंदर वो क्षमता है कि वो 1 ओवर रख के ही मैच खत्म कर सकते हैं। अब 8 गेंदें बाकी हैं और 8 गेंदों में केवल 2 रनों की जरूरत है जीत के लिए। वाह, व्हाट अ बैटिंग! हर एक बल्लेबाज गांधारी किंग्स का और शिफा स्ट्राइकर्स का एक्शन में नजर आया। श्री उमर
49 पर खेल रहे हैं ओमी केनी और जीत के साथ साथ अपना अर्धशतक भी पूरा करने का मौका है। जो लिखते हैं पसीनों की स्याही से अपने इरादों को, उनके मुकद्दर के सफेद पन्ने कभी कोरे नहीं रहते। क्या पारी खेल रहे हैं, जबरदस्त मैच विनिंग नॉक। अंदर कोई भाग के नहीं जाएगा ग्राउंड में। ये देखिए एक दर्शक बहुत आराम से आ रहे हैं, उनको पता नहीं कि अभी ये लास्ट मोमेंट चल रहा है। प्लीज प्लीज हमारे लाडके प्रेक्षक, माई बाप प्रेक्षक, आपकी सुविधा के लिए एक बार फिर से आपसे रिक्वेस्ट है कि प्लीज, लास्ट मोमेंट चल रहा है मैच का, ग्रैंड फिनाले और अंतिम दौर चल रहा है। जो दर्शक बैठे थे वो उठकर खड़े हो गए, जो उठकर खड़े थे वो अब बैठ गए। एक थ्रिलर मुकाबला 113 रन चेस करना। कुछ समय पहले एक इनिंग जब समाप्त हुई, सबको ऐसा लगा कि शिफा स्ट्राइकर्स इस मैच को 60 से 70% तक ऐसा लग रहा है कि जीत चुके हैं। शोर तो सभी कर रहे हैं, चारों तरफ से दर्शकों का शोर आ रहा है, लेकिन लेट राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी आपको अच्छी लगी हो, ग्रैंड फिनाले मुकाबला आपको पसंद आया तो एक बार जोरदार तालियां हो जाए। चारों तरफ से तालियों की गूंज आनी चाहिए। दो रनों की आवश्यकता है जीत के लिए। एक डॉट आया है, 7 गेंदें अभी भी आनी बाकी है। 49 पर ओमी केनी खेल रहे हैं। पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच जीता था, पारी को फिनिशिंग टच देकर अपनी टीम को ग्रैंड फिनाले में पहुंचाया। अब ग्रैंड फिनाले में भी वो साबित कर रहे हैं कि ओमी केनी क्या कर सकते हैं। ओमी केनी विस्फोट कर सकते हैं, ओमी केनी धमाका कर सकते हैं। और ओमी केनी ने एक सिंगल निकाला अंतिम गेंद पर, यानी कि स्ट्राइक अपने पास रखेंगे। सिंगल के साथ ओमी केनी के अर्धशतक, पूरे 50 रन केवल 16 गेंदों में। स्ट्राइक रेट देखिए, अभिवादन। इस पूरे टूर्नामेंट के दौरान फास्टेस्ट 50। और अब टेस्ट मैच की फील्डिंग लगाई जा चुकी है, केवल विजयी रन बनाना है। और अगर 6 मारकर इस मैच को समाप्त करते हैं तो चिराग ठाकुर की तरफ से 1000 रुपए का पुरस्कार। और नॉट आउट के लिए भी प्राइज अनाउंस किया गया था, नॉट आउट आया तो 2000। चलो चलो जल्दी प्लीज, प्रेक्षक दर्शक प्लीज थोड़ा जल्दी जाइए। स्कोर आर लेवल। लेट राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी का 9वां सीजन धमाकेदार है, इसकी गवाही ये सारे दर्शक देते हुए जो उठकर खड़े हो गए अभिवादन करने के लिए। विनिंग टीम का और रनर अप का भी काफी मेहनत की, उमर ने अर्धशतक की पारी खेली और गेंदबाजी। अब अंतिम रन, और इसी के साथ ये टूर्नामेंट चौके के साथ शानदार अंदाज में जीत लिया है। देखना चाहते हैं, मैदान पर देखा है उनको, लेकिन जे ओमी केणी यांनी स्टेजवर यायचं आहे आणि सगळ्यांनी बसून घ्या, जरा बसून घ्या, जरा बसून घ्या, क्लिअर बसून घ्या सगळ्यांनी।
द्या बसून घ्या. ओमी केडीला स्टेजवर येऊ द्या. What a match. ओमी स्टेज पे ऊपर आ जाओ. समजू शकतो सगळ्यांना आनंद ओसंडून वाहत आहे. कारण असं फायनल फार रायरली बघायला मिळत आहे. कारण सेमीफायनल आणि फायनल एका बाजूला सेमीफायनलला 101 चेस झाले आणि 16 ओव्हरमध्ये 200 धावा पाहिल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये फायनलला 16 ओव्हरमध्ये तब्बल मैदानावर 228 धावा खुटल्या गेल्या आहेत. हे फायनलचं या ठिकाणी मॅग्निफिसंट बॅटिंग. ओमी केणी ज्यांनी 16 चेंडूत 50 धावा केल्या, 6 षटकार त्यांनी 7 षटकार त्यांनी जवळ एकही बाउंड्री नाही 7 षटकार मारले. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. श्रेयस इंदुलकरनी सुद्धा 38 धावा कुठल्या आणि सगळ्यांना असं वाटत होतं की कदाचित या 114 धावा होतील की नाही. मात्र कामदारी, जसं नाव बंडचा संघ, जसं नाव तसं परफॉर्मन्स मैदानावर दाखवत असताना मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. या आपण बक्षीस समारंभ सुरू करणार आहोत. तत्पूर्वी ओमीनी स्टेजवर यावं 2 मिनिटासाठी. या सगळ्यांनी जवळ या. बक्षीस तुला वाजवायला भरपूर देतो मी. किरण वाजवायला भरपूर देतो. दोन्ही टीम आणि प्रेक्षक स्टेजच्या जवळ या. आपण लगेच 2 मिनिटात बक्षीस समारंभ सुरू करू. या ठिकाणी अगोदर अंपायर्स, स्कोरर्स, कॉमेंटेटर्स, लाईव्ह टेलिकास्ट, DJ आणि काही लोकांचा सन्मान या ठिकाणी केलं जाईल आणि त्याच्यानंतर ओमीला भरपूर कॅश प्राईज आले तेही या ठिकाणी बक्षीस आपण देऊ. आणि तसंच श्रेयसनी आज पुन्हा एकदा सिद्ध केलं ते का ग्रेट कॅप्टन आहेत, ते का क्लासिक क्वालिटी क्रिकेटर आहेत, आयकॉन प्लेयर आहेत आणि जे टफ लागलं मेंटल टफनेस लागतं ते श्रेयसने या ठिकाणी दाखवलं 114 धावा चेस करत असताना. मला ही शंका होती मनामध्ये, मात्र जी बॅटिंग ओमी केनी केलं आहे ते नक्कीच आज टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यांनी एन्जॉय केलं आहे. लाईव्ह टेलिकास्ट मी जसं उल्लेख केला 358 ग्रुपला पाठवलं होतं आणि सगळ्या रायगड असो, ठाणा असो, पालघर असो, सफाळ असो, महाराष्ट्राचे सगळे जिल्ह्यातले लोक जबरदस्त क्रिकेट एन्जॉय केलं आहे आणि फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून 207 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट झाला आहे. मे आय रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन श्रेयस इंदुलकर आपल्या संघाला या घेऊन या ठिकाणी उपस्थित राहावं आणि दुसऱ्या बाजूला आमचे कॅप्टन उमर. एवढी मोठी म्हणजे 90 धावांची पार्टनरशिप. उमरनी चांगली बॅटिंग केली, त्यांचंही कौतुक करायला पाहिजे. जय पराजय हा वेगळा विषय आहे, मात्र या 2 संघातल्या 22 खेळाडूंनी स्टँडर्ड ऑफ क्रिकेट